कास पठाराजवळच्या गणेश खिंडीत भीषण असा अपघात झाला। स्कॉर्पिओ गाडी 500 फूट दरीत कोसळलेली आहे। या गाडीत 7 जण असल्याची माहिती आहे। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 2 जण जखमी आहेत। रस्त्यावरील चिखलामुळे गाडी घसरल्याचा अंदाज आहे। संध्याकाळी 5च्या सुमारास अपघात झाला। सध्या शिवेंद्र राजे ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संदर्भात अधिक जाणून घेऊया। सुजित आंबेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। सुजित, काय अपडेट्स द्याल? सौरभ, खरं तर ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। ही काल संध्याकाळी साधारण 5:30-6च्या सुमारास सातारच्या जे कास पठार आहे त्याजवळ असलेलं गणेश खिंड नावाचं ठिकाण आहे। त्या खिंडीमध्ये कोरेगाव तालुक्यातील चिमणगावमधली ही 7 मुलं होती। ही पार्टी करण्यासाठी इथं आली होती। त्यांचं जेवण झाल्यानंतर साधारण 6च्या सुमारास ते गणेश खिंडीत आले आणि गणेश खिंडीपासून साधारण 1 किलोमीटरच्या आत जिथं दरी आहे तिथं त्यांनी त्यांची स्कॉर्पिओ नेली। त्या सगळ्या भागामध्ये प्रचंड गवत आहे, चिखल आहे आणि जी आम्हाला माहिती मिळाली आपल्या सूत्रांकडनं, स्कॉर्पिओ गाडी जशी आपण मूव्हीजमध्ये बघतो, सिंगम पिक्चरमध्ये बघतो गाडी फिरवायची असती तशी गाडी त्यांनी फिरवली आणि त्या फिरवण्याच्या नादात ड्रायव्हरचा कंट्रोल गेला, ब्रेकही लागला नाही आणि गाडीमध्ये 7 जण होते। ती अख्खी गाडी खाली जात साधारण 500 फूट दरीत कोसळली। ही गाडी खाली जात असताना 7 लोकांपैकी 2 लोक होते, त्यांनी आधी सोडी मारली, त्याच्यामुळे ते तिथं वाचले। उरलेले 5 जण खाली गेले, त्यामधला एकाचा मृत्यू झालेला आहे, इतर 4 जणांना बाहेर काढण्यात आलेला आहे। खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये बघितलं तर गेले 5-7 दिवसामध्ये प्रचंड मोठा पाऊस कोसळत आहे। अनेक ठिकाणी धबधबे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत। साताऱ्यामध्ये अशा दुर्दैवी घटना या 15 दिवसात भरपूर घडलेल्या। एका कराडच्या युवकाचाही मृत्यू झालेला आहे आणि काल हा मृत्यू झालेला आहे। हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन हे आता पूर्णपणे संपलेलं आहे। मी आवर्जून सांगतोय, पूर्णपणे संपलेलं आहे। पहाटे 3:30 वाजेपर्यंत एनडीटी स्वतः तिथं उपस्थित होतं आणि 3:30 वाजता उरलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती आता वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काल ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर सातारच्या जिल्हाधिकारी यांनी एक महत्त्वाचा आदेश काढलेला आहे की साताऱ्यामधली सर्व पर्यटन स्थळं, सर्व धबधबे असतील हे 5 तारखेपर्यंत बंद राहणार आहेत। कारण का आता पुन्हा ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे पाऊस येण्याची फार मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार पडण्याची शक्यता असल्यानं सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा सर्व पर्यटन स्थळ आणि धबधबे बंद करण्यात आलेले आहेत। सौरभ, सुजित, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।